तर रामटेक मतदारसंघाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी विधान परिषदेमध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयानंतर आज शिवसेनेचे नवनियुक्त आमदार कृपाल तुमाने देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती पोहोचले। तर भाजपचे नवनियुक्त आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले। कालच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता जे कोणी विजयी उमेदवार विजयी आमदार आहेत विधान परिषदेचे महायुतीचे ते सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला। त्यापैकी कृपाल तुमाने आणि दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सुद्धा सागर बंगल्यावरती पोहोचलेत। कालच्या विधान परिषद निवडणुकीनंतर सागर बंगल्यावरती वर्दळ वाढलेली आहे, कारण जे कोणी नवनिर्वाचित आमदार आहेत विधान परिषदेचे काल विजयी झालेले ते आता सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी येत आहेत। त्यापैकी कृपाल तुमाने आणि सदाभाऊ खोत आणि त्यांच्यासोबत गोपीचंद पडळकर सुद्धा। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, कालच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जे विजयी उमेदवार आहेत महायुतीचे फडणवीसांच्या भेटीला आलेत, काय माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर काल विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9ही उमेदवारांचा आपल्याला विजय संपादित झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले त्यापैकी भाजपच्या 5च्या 5ही उमेदवारांचा विजय झाला। ह्या विजय संपादित करण्यामागे जी राजकीय खेळी होती ती अर्थात देवेंद्र फडणवीसांची होती। यापूर्वी आपण पाहिलं असेल तर राज्यसभा निवडणूक असेल, या राज्यसभा निवडणुकीमध्ये अल्पमत असताना देखील धनंजय महाडिक यांचा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीमुळे झाला होता। त्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिलं असेल तर प्रसाद लाड यांचा विजय झाला होता आणि काल देखील भाजपाकडे 4 ते 5 या ठिकाणी मतं कमी असताना देखील आपल्याला भाजपाचे सदाभाऊ खोत आपल्याला विजय होताना पाहायला मिळाले। त्यामुळे कालचा विजय आपल्याला शरद पवारांसाठी एक मोठा धक्का मानावा लागेल, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी शरद पवारांना आपल्याला विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला एकाकी पाडल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांकडून महत्त्वपूर्ण विधानं केली जात होती की अजित पवार गट असतील किंवा एकनाथ शिंदे गट असतील किंबहुना भाजपाची मोठ्या प्रमाणात आम्ही मतं फोडू आणि आमचे उमेदवार आम्ही विजय करू। मात्र प्रत्यक्षामध्ये असं झालं नाही। प्रत्यक्षामध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणात 8 मतं फुटली गेली। त्याचप्रमाणे ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडतील असा दावा केला जात होता, प्रत्यक्षामध्ये अजित पवारांची असतील किंवा भाजपाची असतील किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेची एकही मतं फुटली गेली नाही आणि या सर्व खेळीमागे स्वतः देवेंद्र फडणवीस होते, कारण की विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती। देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी देखील झाली। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि त्यामुळेच महायुतीचे विजयी उमेदवार त्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर आलेत। आणि काल विधान परिषद निवडणुकीतल्या विजयानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची अक्षरशः रीघ लागलेली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीतल्या पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर समर्थकांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे, शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि त्यासाठी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची सध्या गर्दी जमली आहे। पंकजा मुंडे या प्रत्येकाची भेट घेत आहेत आणि शुभेच्छांचा अभिनंदनाचा स्वीकार करतायत। पुष्पगुच्छ पुष्पहार घेऊन अनेक त्यांचे समर्थक त्यांच्या भेटीसाठी सध्या निवासस्थानी आलेले आहेत। त्याची ही काही दृश्य कालच्या विधान परिषद निवडणुकीतल्या विजयानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक त्यांच्या भेटीसाठी आलेत। ही रीघ लागली आहे पंकजा मुंडेंना भेटणाऱ्यांची, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी झालेली ही गर्दी। बारामतीमध्ये उद्या राष्ट्रवादीने जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन केले आणि या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार आहेत। या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। बारामतीच्या मिशन हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडेल, याची तयारी जोरदार सुरू आहे।
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारलाय। मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत आज संपते आणि या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला। सरकारला दिलेली वेळ आज संपणार आहे आणि अजून काही बोलणं झालेलं नाहीये, मात्र सरकार काय करतंय त्याची आजचा दिवस आम्ही वाट बघणार। कोणी विरोध केला तरी आम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी घेणारच आहोत। सरकारनं विरोधकांचं कारण पुढे करू नये, अजूनही वेळ गेलेली नाही। सरकारला आधीच सावध करतो, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 100% 288 पाडणार असं जरांगे पाटील यांनी सांगितलं। मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही, तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका। तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका। मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं, आमचं आम्हाला हक्काचं द्या। नाविलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणू निवडून, आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पाडणार। मराठ्यांच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे, आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभं राहायचंय किंवा त्याच्या जीवाच्याला उभं राहायचंय। निवडून दिलंय आमच्याच आमदारानं, बाकीच्या सगळ्या काय 15-16 काय आलीत मला माहित नाही, त्यांना मतदान दिलंय। मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं, आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाराचा विषय संपला, आमदाराचा द्या। प्रत्येकाला अधिकार आहे, काय म्हणावं, द्या म्हणावं नाही म्हणावं, प्रत्येकाला अधिकार आहे। आम्हाला अधिकारी द्या म्हणण्याचा ते संविधानानं दिलेला अधिकार आहे, जो तो करू शकतो। त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले, आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत, 100% घेणार आहेत आणि ओबीसीतूनच घेणार आहेत। पुढची बातमी पाहूयात। धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या संघटनेच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक तरुण असल्याची धक्कादायक माहिती एनआयच्या तपासात समोर आली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळते। फेब्रुवारी महिन्यात एनआयनं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल बेरीबाग इथल्या 35 वर्षीय आयटी इंजिनियर मोहम्मद जोएब खान याला अटक केली होती आणि मोहम्मद जोएब खान स्लीपर सेल म्हणून इसिसचं जाळं छत्रपती संभाजीनगरामध्ये पसरवण्याचं काम करत होता आणि त्याच्याकडून देशातील संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची मोठी टोळी तयार करण्यात आली होती। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरामध्ये आता एनआयनं मोठी कारवाई केली आणि त्यानंतर काही धक्कादायक खुलासे झालेले आहेत। 50 तरुण साधारण इसिसच्या जाळ्यामध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। छत्रपती संभाजीनगरातले 50 तरुण साधारण इसिसच्या जाळ्यामध्ये अडकलेत की काय असा प्रश्न पडतोय आणि या संदर्भात एनआयनं केलेली मोठी कारवाई। एका आयटी इंजिनियरवरती आरोप आहे आणि तो स्लीपर सेलचं काम करत होता छत्रपती संभाजीनगरामध्ये आणि त्यानंच या 50 जणांना या इसिसच्या जाळ्यामध्ये ओढल्याचा संशय आहे। मराठवाड्यामध्ये दहशतवादाचं जाळं हे अनेक वर्षापासून आहे।